श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा ॲनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाईम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बझार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्यूइंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच ॲनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, NFDC शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड ॲटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम. मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तो शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या म्हणजे जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे. म्हणजे 1990पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत. जवळपास 1450पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत. कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बझार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पोटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याचे जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर त्याची जी काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकॅथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटीबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की 3 भाग आहेत, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी आणि ॲनिमेशन. तर या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्या जे काही फिल्म्स बनलेले आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगत आहेत. तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळं आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पाहावे सिनेमा. तसं आपला नॉर्मल व्हेन्यू तर NFDCचा आहेच पेडा रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 कॉलेजेस आपण
बांद्रा आणि विले पार्ले इथं आपण ठेवलेली आहेत. ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये ह्या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450पेक्षा जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, म्हणजे ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शनमधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे. नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NFDCनं प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NFDCचं स्वतःचं एक पॅकेज आहे, कारण आम्ही NFDCनं पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत, त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवनकरण केलेलं आहे, असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरेचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो व्ही शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे. ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतं. त्याच्यानंतर पिप्रेस्की म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचं एक अवॉर्ड असतं. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंतचं जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो. श्रोतेहो, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम. तसं हा मास्टर क्लास आहे. त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये काय घडतं आहे हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत, ह्या संपूर्ण ह्याचा ओहापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, तर हे म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच ज्ञानाचं किंवा विचाराचं आदान प्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्ममेकरना भेटू शकता प्रत्यक्षात, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटतं की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही मागच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक AI हॅकॅथॉन केलं होतं. तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं मिफमध्ये एक AI फिल्म हॅकॅथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा याचं नवीन मिळेल. श्रोतेहो, यंदाच्या मिफ्सचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील. 19वा मिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होतं आहे. आणि आपला फिल्म सिटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि NFDCचा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो. पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे, जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे.
मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत, ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील, करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेल्या आहेत यावेळेला पहिल्यांदी. आणि माझं सगळ्यांना आव्हान राहील की जसे नवोदित विद्यार्थी आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत, या क्षेत्रात येऊ इच्छिणारे, त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मेफ हा महोत्सवच फिक्शन आणि डॉक्युमेंटरीजसाठी. आपला चित्रपताका नावाचा एक चित्रपट महोत्सव असतो, जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला. मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल. यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं, पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो, की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना. पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये, चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत. जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याची अनाऊन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे. त्याचं GR यायचं आहे, पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल. श्रोतेहो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो. त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमिट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांची, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.